आज आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद यांचा संबंध कसा आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी मुख्य क्रियापदाचे उदाहरण घेतलेलं आहे. त्यासाठी आपण उदाहरण घेतोय लिसन म्हणजे ऐकणे. लिसन हे मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आहे. त्याचा यस फॉर्म आहे लिसन्स, ING फॉर्म लिसनिंग, पास्ट फॉर्म लिसन आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म लिसन हे आहे. इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदे ही अमर्यादित आहे. ही अमर्यादित जरी असेल तरीही कोणत्याही मुख्य क्रियापदाचे हे 5 रूपे ही असतातच आणि प्रत्येक मुख्य क्रियापदामध्ये डू हा अस्तित्वात असतो. मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये डू असतो. मुख्य क्रियापदाच्या यसच्या रूपामध्ये डज असतो. मुख्य क्रियापदाच्या भूतकाळी रूपामध्ये डिड असतो. ही क्रियापदे ही त्यामध्ये असतातच. हे समजून घेण्यासाठी आपण याची तुलना गणितातील अंकांबरोबर करूया, नंबर्स बरोबर करूया. जसा गणितामध्ये नंबर आहे, सपोज नंबर आहे 10. 10 म्हणजे किती? 10 गुणुले 1. 10 इज अ नंबर. 10 म्हणजेच किती? 10 मल्टिप्लाय बाय 1. उद्या जर मी 1500 हा नंबर जर लिहिला, हा नंबर मी 1500 मल्टिप्लाय बाय 1 असा पण लिहू शकतो. सांगायचं तात्पर्य प्रत्येक नंबरमध्ये जसा 1 हा त्याचा सहगुणक असतो, कोएफिशियंट असतो, त्याच पद्धतीने प्रत्येक मुख्य क्रियापदाचा सहगुणक किंवा कोएफिशियंट हा डू आणि डूची रूपही असतात. हे समजून घेण्यासाठी आपण काही वाक्य पाहूया. इथे एक मी सेंटेन्स लिहिलंय, आय लिसन अ स्टोरी. हे विधानार्थी वाक्य आहे. याचा अर्थ होतो मी गोष्ट ऐकतो. आता आय लिसन अ स्टोरी या वाक्यामध्ये तुम्हाला डूचं रूप कुठेही दिसत नाही, परंतु मुख्य क्रियापद यामध्ये आहे लिसन आणि त्या लिसनमध्ये डू हे रूप असतं. कारण लिसन हे क्रियापद मूळ क्रियापद आहे, त्याच्यामध्ये डू हे रूप येतं. ह्याच वाक्याचा आय लिसन अ स्टोरी ह्या वाक्याचा ज्यावेळेस मी व्हर्बल क्वेश्चन बनवतो, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवतो, त्यावेळेस त्या वाक्याची सुरुवात डूने होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतो. आय लिसन अ स्टोरी हे जे सेंटेन्स आहे, याचा ज्यावेळेस मला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थक वाक्य बनवायचे असतात, त्यावेळेस नॉट बरोबर मी डूचा वापर करतो. आय लिसन अ स्टोरी ह्या सेंटेन्समध्ये अ स्टोरी ह्या शब्दाला मी अंडरलाईन केलेली आहे. मला एक WH क्वेश्चन बनवायचं आहे की त्याचं उत्तर अ स्टोरी यायला पाहिजे. मग असा प्रश्न बनवताना मी सुरुवात वॉटने करतोय. वॉट नंतर मी जे सहाय्यकारी क्रियापद वापरतोय ते म्हणजे डू. सांगायचं तात्पर्य एकच की ही जी मुख्य क्रियापदे आहेत, त्या मुख्य क्रियापदामध्ये डूची रूपही असतातच. बेस फॉर्ममध्ये डूचं डू हे रूप असतं. यस फॉर्ममध्ये डूचं डज हे रूप असतं. पास्ट फॉर्ममध्ये डूचं डीड हे रूप असतं. थँक्यू.